आवडते उमेदवार बालाजी पाटील खतगावकर, आमचे चळवळीतले मित्र शिवराज पाटील, शेख साहेब आणि सर्व गावातील शेतकरी भावांनो आणि माझ्या बहिणी भावांनो, शिवराज पाटलांनी म्हटलंय की अजून एक निवडणुकीची सभा मोठी तुमच्या गावात घ्यावी लागणार आहे आणि मी तुम्हाला विनंती करतो की एक सेंटर पॉइंट तुम्ही निवडावं. महाराजाचा पुतळ्याजवळ मला चांगला पॉइंट दिसलाय आणि त्या ठिकाणी तुम्ही सभा घ्यावी. त्यावेळी मी निवडणुकीचं भाषण करतो असं मी तुम्हाला शब्द देतो. पण मी तुमच्या गावात असं निरीक्षण करत करत इथं आलो. मला अंकापूर नावाचं गाव आठवलं. निजामाबाद पासून 30 किलोमीटर अंतरावर अंकापूर नावाचं गाव आहे. छोटंसं गाव आहे, खेडे गाव आहे. त्या गावामध्ये कमीत कमी 150 ते आता वाढले असतील, मी जेव्हा पाहिलं होतं 150 मारुती कार होते. आणि गावात मी निरीक्षण केलं तर सर्वांचा उकिरडा एकाच ठिकाणी होता, सगळ्यांची गोळा एकाच ठिकाणी करत होते. आणि दुसरी एक विशेष घटना ही होती की सगळे पुतळे एका ठिकाणी होते. महाराजांचा पुतळा, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा, आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा. त्यांच्यामध्ये जर जातीवाद असेल तर तीच त्यांनी आपसामध्ये निपटावं अशी त्यांची कल्पना होती. तुम्ही जसे वेगवेगळे पुतळे बांधले आणि तुम्ही कितीही मोठे पुतळे बांधा, कितीही स्वच्छ पुतळे बांधा, किती भारी बांधा, याच्यानं समाज मोठा होत नाही असं माझं प्रामाणिक मत. मी नेहमी माझ्या भाषणामध्ये सांगितलं, देश मोठा नाही माणूस मोठा. ज्या दिवशी माणसं मोठी होतील ना, देश आपोआप मोठा होईल. ज्या दिवशी या दलित वस्तीमधले, गरीब वस्तीमधले, मागासवर्गीय वस्तीमधले माणसं मोठी होतील ना, त्या दिवशी वस्ती मोठी होईल, पुतळे मोठे होतील. मी विमानामध्ये चाललो होतो. माझ्यासोबत एक महाराष्ट्रीयन माणूस होता, म्हणजे आपला महाराष्ट्राचा. आणि त्यानं म्हणलं, पाटील विमानामध्ये आपल्या आवडीचं जेवण मिळत नाही. म्हणजे आवडीचं म्हणजे काय? त्यानं मला झुणका भाकर वगैरे असं. म्हणलं, ज्या दिवशी जास्तीत जास्त मराठी माणसं विमानामधून फिरायला लागतील आणि ते डिमांड करते की आम्हाला ठेसा भाकरी पाहिजे, दही भाकरी पाहिजे, मिळेल ना. मग आता काय मिळतं? जैन फूड मिळतं, हिंदू मिल म्हणून हिंदू फूड मिळतं, पण मराठी जेवण मिळत नाही. कारण मराठी माणसं तेवढी विमानाने फिरतात, प्रवासी नसतात. ते ग्राहकाप्रमाणे हे सगळं जग चालतंय, लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला एक सांगितलं की आम्ही याच्यातून तडफडलो. 35 वर्षे भाषणं केली, शिवराज पाटील असो, आम्ही असो, आम्ही आमचे गळे फोडले. आणि म्हणून अशा माणसाला आम्ही तुमच्या समोर आणले की तुमची आर्थिक उन्नती व्हावा. बाकी पुतळे बद्दल जाऊ द्या बाजूला. आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा सोन्याचा बसलो. कधी? जेव्हा आमचं कॉन्ट्रीब्युशन, आमचं त्याच्यामध्ये आपण मुडूप म्हणतो, देवाला मुडूप बनवतो ना, तसं मुडूप बनून पुतळा बनवून, कोण्या पुढाऱ्याच्या पैशावर नाही, सरकारच्या पैशावर पण नाही, आपल्या मुडपावर ज्या दिवशी महाराजाचा पुतळा सोन्याचा बनवून ना, त्या दिवशी शेतकऱ्याचं राज्य आलं समजा. आणि म्हणून आम्ही आर्थिक दिवसेंदिवस कमी 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 गरीब 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 होत चाललो. खेडे उद्ध्वस्त होणार आहे, खेडे संपणार आहे. खेड्यामध्ये कोणीच राहिलं नाही, कोणी चांगला कारागीर राहिला नाही, चांगला शेतकरी राहिला नाही, काहीच नाही. सगळे दानिश शहराने निघून गेले, गोंडा रोडले. खरं जर हे पुन्हा वैभव उभा करायचा असेल तर तुम्हाला इथं उद्योगधंदे आणावे लागतील, शेतीच्या आधारात धंदे तयार करावे लागतील. म्हणून आदरणीय बालाजी पाटलाला आम्ही मुद्दा म्हणून घेऊन आलाय की चॅरिटी बिगिन्स ॲट होम. चांगलं काम करायचं असेल तर आपल्या घरापासून केलं पाहिजे. आणि मी अख्खा हिंदुस्थान फिरतो, 15-20 देशात नाही, 27 देशात जाऊन आलो. पण मी म्हटलं, माझा तालुकाच नीट नाही तर बाकीचा देश फिरून काय, खोटा मोठेपणा सांगण्यात काय. आणि म्हणून माझा गाव, माझा तालुका नीट करायचा असेल तर चांगली माणसं आली पाहिजे, याला सुधारणारी माणसं आणली पाहिजे. आणि हे कधी सुधरेल? हे जात धर्म पक्ष बाजूला ठेवून आर्थिक पैशाच्या बळावर सगळे उभा टाकतील ना, त्या दिवशी समाज मोठा होईल. बाबासाहेब आंबेडकरांची भाषण तुम्ही किती ऐकलं असेल. महात्मा गांधींनी दलित समाजासाठी किती भाषणं केली असतील. छुआछूत, शिवणं सावणं किती भाषणं केली असतील. आम्ही सवर्ण, आम्ही ऐकलं नसतं त्यांचं. मग कशामुळे हे झालं? शिवणं का बंद झालं?
बंद झालं याचं कारण टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजी म्हणजे काय? बस मध्ये बाजूच्या सीटवर कोणता माणूस कोण्या जातीचा बसून शिवतो का नाही हे काही विशेष लक्षात राहत नाही. बस आली शिवणसवनं बंद झालं, हॉटेल आलं शिवणसवनं बंद झालं, हॉटेलमध्ये सगळ्या जातीचे माणसं बसतात. दलितासाठी वेगळं कप, सवर्णासाठी वेगळं कप असा विषय राहत नाही. आणि म्हणून पैसा टेक्नॉलॉजी या गोष्टी जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत कितीही तुम्ही पुतळे बांधा हो तुमची जात मोठी होऊ शकत नाही. मी चॅलेंज करतो तुम्हाला. आणि म्हणून आर्थिक सक्षम करण्यासाठी या तालुक्याचा आम्ही विडा उचललाय आणि हे बालाजी पाटील हे निमित्त आहे. हे खरंच तुम्हाला करायचं असेल, खरंच या यज्ञामध्ये सामील व्हायचं असेल तर बालाजी पाटलाला मतदान करा. मी हेही म्हणतो की हे तुम्हाला करायचं नसेल, इथं वाटोळं करायचं असेल तर तुम्ही जरूर करा आणि ह्याला मतदान टाकू नका. वाटोळं करणाऱ्या माणसाने टाकू नका. कारण इथं इमानदार प्रामाणिक जातीभेद सोडून पुढे काहीतरी समाजाच्या दृष्टीनं करायचं अशा माणसाला आम्ही विनंती करतोय. राजेहो या बटन दाबा. जे काही 70 वर्षामध्ये सिस्टीम चढली ना आम्ही पुढच्या 5 वर्षात नीट करून दाखवतो. 5 वर्ष हे आमचं ध्येय आहे. फालतूच्या पुढे नाही. मी तुमच्या मतदारसंघात उभा टाकलो होतो एका काळी. हा तुमचा भाग नव्हता, हा तुमचा तालुका नव्हता. हे 2 मतदारसंघ नव्हते, इकडले देगलूर मधले 2. मी तेव्हा आलो होतो आणि आज आल्यानंतर पाहतोय निवडणुकीमध्ये त्याच्यापेक्षा वाईट हालत. थोडेसे पैसे चांगले झाले असेल, खिशात मोबाईल असेल, त्या काळात तुमच्या घरी लँडलाईन नसेल. हे टेक्नॉलॉजीमुळे झालेला बदल आहे. शेतीमध्ये फायदा झाला म्हणून तुमचा बदल झालेला नाहीये. आता शेतीमध्ये माणसं थकले. एका दिवशी एकदम नांगरे उघडे बंद करणार आहेत. पागल कुत्तों के सामने रोटी डालना हमने बंद कर दिया म्हणते. वाईट आलं कोणी शेतीवर यायला तयार नाही. आणि म्हणून आता हे सिरियस मॅटर, आपल्या जीवन मरणाचं मॅटर. आता जर आपल्याला या गावाला टिकवायचं असेल आपण काहीतरी केलं पाहिजे. मी बँगलोरला शिकायला होतो, ते सोडून नांदेडला आलो इंजिनिअरिंग करून आणि गावाकडे लक्ष दिलं. मी बिल्ला लावून शेतकरी संघटनेसाठी काम करतो. माझं पोरग जर्मनीत आहे. मी नांदेडला 10 कोटीचा बंगला बांधला. मला भीती आहे की ते नांदेडच्या 10 कोटीच्या बंगल्यात पोरग येणार नाही. हंगरग्याच्या शेतीत सोडावं. हे जर वास्तव असेल तर आपले पोरं बाहेर जाऊन वापस काय यायला तयार नाही याचा विचार करण्याची गरज. जातीवाद, धर्मवाद, चिखल, नाल्या, संडास वाद, शहरापेक्षा जास्त डास आता गावात. शहरापेक्षा कमीत कमी दूध गावात आहे. गावात आलं तर तुम्ही आम्हाला काळी चहा पाजवता आणि शहरामध्ये या गोल्डन पाजवता आम्ही तुम्हाला. अरे दूध काय शहरात बनतं का गावात बनतं? सगळं अर्थशास्त्र इचकून गेलंय. अजूनही आपले डोके ठिकाण्यावर. म्हणून मी हात जोडून विनंती करतो आणि प्रामाणिकपणे तुम्हाला शब्द देतो. अण्णा भाऊ साठेच्या पुतळ्याच्या समोर साक्षी नसेल तुम्हाला शब्द देतो. अरे हा अत्यंत प्रामाणिक माणूस, संतांच्या फॅमिलीतून, वारकऱ्याच्या फॅमिलीतून आलेला माणूस, हजारो माणसाला नोकऱ्या लावलेला माणूस, हजारो घरांना पोचलेला माणूस, पोशिंदा माणूस. अरे काही आमदारकी खासदारकी नाही आहे माणसात. साधी नोकरी करत असताना हे केलेलं पुण्य आहे. जे काही अधिकार मिळाला तो समाजासाठी वापर. पेपर काढून वाचा की प्रॉपर्टी किती आहे माणसाची. सगळ्यात कमी प्रॉपर्टी असलेला माणूस आहे पण सगळ्यात जास्त उद्धार केलेला माणूस आहे. सगळ्यात जास्त पोचलेला माणूस, सगळ्यात जास्त खाऊ घातलेला माणूस. आणि याला दिल लागते. अशा दिलदार माणसाला आम्ही तुमच्या समोर ठेवलं. घात केला तर तुमच्यामुळं, आमच्यामुळं नाही. आम्ही तर चांगला माणूस आणला होता तुमच्या समोर. आता घात तुमच्या हाताने होऊ नये एवढीच विनंती करतो. धन्यवाद. राम राम.